नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचं स्वागत। मागील चर्चासत्रात शुभदा निगुडकरबाईंनी तुम्हाला मराठीच्या पाठ्यपुस्तकाची ओळख करून दिलेली आहेच आणि त्यातील अंतर्गत गुणांबद्दल माहिती दिलेली आहे। मी राजू बंडगर तुम्हाला लोकसत्ता यशस्वी भवमधून मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गद्यपाठ आणि पद्यपाठांची माहिती देणार आहे। सुरुवात करूया भाषेच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या धड्यापासून। मित्रांनो, पहिला आणि दुसरा हे दोन्ही पाठ प्राचीन काळातले असल्यामुळे त्यातील भाषा समजण्यास थोडीशी कठीण वाटते, पण घाबरून जाऊ नका, कारण तुम्हाला जी प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत ती आताच्या प्रमाण भाषेत। फक्त एक गोष्ट आहे, रिकाम्या जागा भर हा जो प्रश्न असतो ना, त्यामध्ये मात्र तुम्हाला भाषेच्या पाठ्यपुस्तकात जो धडा आहे त्या धड्यात जसा शब्द आहे तसाच लिहावा लागतो। इतरत्र मात्र तुम्हाला ही प्रमाण भाषा वापरायची आहे। सुरुवात करूया पहिल्या पाठापासून। धड्याचं नाव आहे आधारीचे या परिसाचा दृष्टांत, अर्थात जवळ असणाऱ्या परिसाचा दृष्टांत, आणि याचे लेखक आहेत केसोबास उर्फ केशीराजबास। हे लेखक महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ असे ग्रंथकार आहेत, संस्कृत पंडित आहेत। त्यांनी लिहिलेल्या आणि शंगो तुळपुळे यांनी संपादित केलेल्या दृष्टांत पाठ या पुस्तकातील हा दृष्टांत, सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक या तीन टप्प्यामध्ये हा पाठ विभागला गेलेला आहे। या तीनही शब्दांचे अर्थ पाहण्यासाठी जेव्हा शब्दकोशाकडे मी गेलो, त्यातला पहिला जो शब्द आहे सूत्र, त्याचा अर्थ आहे नियम, सूचना, तत्व, कायदा किंवा शिकवण यांची ठरीव अशी पद्धत। या पाठापुरतं मात्र सूत्र या शब्दाचा अर्थ तत्व असा आपल्याला अपेक्षित आहे। दुसरा शब्द आहे दृष्टांत। दृष्टांत म्हणजे सूत्राच्या समर्थनार्थ दिलेला एखादा दाखला किंवा उदाहरण। आणि तिसरा शब्द आहे दार्ष्टांतिक। दार्ष्टांतिक म्हणजेच तात्पर्य। या प्रस्तुत पाठाचं जे सूत्र आहे ते असं आहे की ऐहिक जीवनात म्हणजे सांसारिक जीवनात जे जे हितकारक ते आध्यात्मिक जीवनात अहितकारक, आणि आध्यात्मिक जीवनात जे जे हितकारक ते ऐहिक जीवनात अहितकारक असतं। आपल्या याच सूत्राच्या स्पष्टीकरणासाठी जो दृष्टांत दिलेला आहे त्याचा आशय अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, प्रस्तुत दृष्टांतामध्ये श्री चक्रधर स्वामींनी एक महात्मा आणि एका गरीब ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे। स्वतःजवळ परीस असणारा हा महात्मा एका गरीब ब्राह्मणाच्या घरी येतो। ब्राह्मणी त्याचं चांगलं स्वागत करते। थोड्या वेळाने ब्राह्मण येतो, डोक्यावरची गवताची पेंडी खाली टाकतो, गाईचं दूध काढतो। तोपर्यंत ब्राह्मणी स्वयंपाक करते, जेवू खाऊ घालते, पाय चेपते, धुते। या संपूर्ण सेवेने हा महात्मा खुश होतो। रात्री झोपताना या ब्राह्मण दाम्पत्याला हा महात्मा म्हणतो की तुमच्याकडे जी लोखंडाची अवजारं आहेत ती आणा आणि बाजेखाली ठेवून द्या। पहाटे हा महात्मा उठतो, त्या अवजारांवरून परीस फिरवतो आणि निघून जातो। नेहमीप्रमाणे पहाटे काही वेळाने हा ब्राह्मणी उठतो, ती अवजारं घेऊन शेतामध्ये जातो, पण त्याच्याकडून एकही अवजार काम करेना। तो घाबरतो, वैतागतो, घरी येतो आणि आपल्या पत्नीला ओरडू लागतो। तो म्हणतो की पापिणी पापिणी कवनासी बिढार दिले, महात्मेने कुजांतर केला, आजी माझा सोनेयाचा दिहाडा वाया गेला। ब्राह्मणी घाबरते। तोपर्यंत सकाळ झालेली असते। ब्राह्मणी त्या अवजारांवरची धूळ बाजूला करते, पाहते तर सर्व अवजारं सोन्याची झालेली असतात। मित्रांनो, लक्षात येतंय का, महात्मा हा आध्यात्मिक जीवन जगणारा, त्याला या भौतिक सुखांची गरज नाहीये, मात्र ज्यांना या भौतिक सुखांची गरज आहे त्यांना ते सुख देऊन हा महात्मा निघून गेलेला आहे। इथे हा दृष्टांत संपतो आणि शेवटी दार्ष्टांतिकामध्ये चक्रधर स्वामींची शिष्या महदाई सेला केसोबास म्हणतात की याचप्रमाणे बाई तुमच्यासाठी काय आवश्यक आहे ते चक्रधर स्वामी जाणतात। मित्रांनो, पाठही इथे संपतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पाठांच्या प्रश्नोत्तरांचं काय, इतर आशयातल्या बारीकसारीक गोष्टींचं काय। घाबरून जाऊ नका, लोकसत्ताचं यशस्वी भव हे खास तुमच्यासाठीच आहे।
हमखास यश देणार हे सदर वाचा आणि जास्तीची माहिती मिळवा। आता आपण दुसऱ्या पाठाकडे येऊया। छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र। हे खरं तर शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक आज्ञापत्रच आहे। मराठ्यांच्या इतिहासाची साधनं खंड 8वा या पुस्तकातून हे आज्ञापत्र घेतलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांनी प्रजेशी कसं वागावं आणि स्वतः कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे 19 मे 1673 रोजी लिहिलेल्या पत्रातून सांगितलेलं आहे। मित्रांनो, प्रस्तुत पाठातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असणारे अनेक गुणविशेष आपल्या लक्षात येतात। त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष आपल्या लक्षात येतात। एवढंच नाही तर एका शिस्तप्रिय आदर्श राजाच्या अंगी असणारे कोणते गुण आहेत की ज्यामुळे हा राजा आजही आदर्श ठरलाय हे आपल्याला कळतं। शिवाय त्या काळातली मराठी भाषा आणि त्यावर फारसी भाषेचा असणारा प्रभाव हे सुद्धा आपल्या लक्षात येतं। मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा पहिला गुणविशेष आहे वास्तवाचे भान असणारा राजा। पावसाळ्यात आपल्या सर्व सैन्याला घाटावर पुन्हा बोलावणं शक्य नाही हे महाराजांना माहित होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पत्रातून सांगितलं की सैन्याने चिपळूण मधल्या हलवर्ण या ठिकाणीच राहावं। म्हणजेच आपल्या लक्षात येतं की हे सैन्य जर इथून परत निघालं असतं तर ते ना घाटावर पोहोचू शकलं असतं ना आहे त्या ठिकाणी राहू शकलं असतं। हेच टाळण्यासाठी मध्ये कुठेतरी अडकू नयेत म्हणून या सैन्याला त्या कोकणातील चिपळूण मधल्या हलवर्ण या ठिकाणी राहायला शिवाजी महाराज सांगतात। मित्रांनो, पावसाळा असल्याने सैन्यासाठी लागणारं धान्य, दाना गोटा, गवत चारा जो जनावरांसाठी लागणार आहे याचीही तरतूद महाराज करून ठेवतात। खरेदीसाठी जर सैन्य बाहेर बाजारात पडलं तर त्यांना जी खरेदी करायची आहे त्यासाठी जास्तीच्या रकमेची तरतूदही तिजोरीतून करून ठेवतात। यावरून महाराजांच्या अंगी असणारी कर्तव्यदक्ष वृत्ती आपल्या लक्षात येते। मुक्कामी असलेल्या सैनिकांनी धान्य असो की लाकूड फाटा यासाठी गरीब शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करू नये। कारण असं जर केलं तर मोगलांपेक्षा मराठी सैनिक वाईट असा समज तिथल्या राहणाऱ्या शेतकऱ्यांचा, गरीब जनतेचा होईल असं शिवाजी महाराज बजावून सांगतात। यावरून महाराजांच्या अंगी गरीब प्रजेविषयी असणारा कळवळा आणि अन्यायाची चीड आपल्या लक्षात येते। मित्रांनो, कोकणात मुक्कामाला असणारे हे सैन्य रावट्यांमध्ये राहिलं होतं। त्यामुळे रात्रीच्या वेळी कोणी शेकोटी पेटवेल, तंबाखू भाजण्यासाठी कोणी आग लावेल तर रात्री कोणी दिवा लावून ठेवेल। अशा वेळेस तेलाच्या आकर्षणाने, वातेच्या आकर्षणाने उंदीर तेथे येतील आणि ती वात पळवून नेतील, ज्यामुळे सर्व खण जळून जातील आणि पुन्हा नवीन खण उभं करण्यासाठी लाकूड फाटाही मिळणार नाही। हा धोका महाराज आपल्या प्रजेला, आपल्या अधिकाऱ्यांना सांगतायत। यावरून शिवाजी महाराजांच्या मध्ये असणारी सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि दूरदृष्टी या गुणांचा आपल्याला प्रत्यय येतो। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आज्ञापत्र आपल्या लक्षात आलंच असेल आणि त्याचबरोबर महाराजांच्या अंगी असणाऱ्या या आणि अशा कित्येक गुणविशेषांमुळेच ते आजही आदर्श राजा म्हणून आपल्या समोर आहेत, आपला आदर्श आहेत। तुम्ही सुद्धा पुस्तकापलीकडे जाऊन आपल्यामध्ये असे काही गुणविशेष अंगी बाणवण्याचा प्रयत्न कराल असं मला वाटतं। लोकसत्ता यशस्वी भवच्या या चर्चासत्रात मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या 2 पाठांचा आपण परिचय करून घेतला। लोकसत्ता यशस्वी भव हे सदर तुमच्या समोर आहेच, त्यातील जास्तीची माहिती आणि स्वाध्याय अभ्यासा।